संगणकीकरणामुळे बंद झालेला 7/12 उतारा चालू करून देण्यासाठी 6 लाखाची लाच मागून तडजोड करून 4 लाख ठरले आणि त्यातील पहिला हप्ता 2 लाख घेतल्याप्रकरणी उत्तर तहसील कार्यालयातील मंडलाधिकारी आणि तलाट्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. संदीप भीमराव लटके, वय वर्षे, पद मंडळ अधिकारी वर्ग 3, नेमणूक सोरेगाव मंडळ तहसील उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर आणि पवन कुमार मोहनराव चव्हाण, पद तलाठी वर्ग 3, नेमणूक सज्जा नेहरू नगर सोलापूर तहसील कार्यालय उत्तर सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. यातील तक्रारदार हे सुपरवायझर म्हणून काम करत असलेल्या कंपनीच्या मालकीची नेहरू नगर सोलापूर येथे 86.67 आर खुली जागा असून महसूल प्रशासनात झालेल्या संगणकीकरणामुळे सदर जागेचा बंद झालेला 7/12 उतारा पुन्हा चालू करण्याचे या अनुषंगाने महसूल अधिनियमन कलम 155 अंतर्गत तहसील कार्यालय उत्तर सोलापूर येथे प्रस्ताव सादर करण्याकरिता संदीप लटके, पद मंडळ अधिकारी सोरेगाव आणि पवनकुमार चव्हाण, पद तलाठी नेहरूनगर सोलापूर यांनी तक्रारदाराकडे 6 लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 4 लाख रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दिली. त्यापैकी पहिला हप्ता 2 लाख रुपये स्वीकारण्यास संमती दिल्यावर लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.